तर आज आहे सोमवार आणि माहिती आहे का, खूप दिवसानंतर ना स्टॉल लावला बरं का, जवळपास 15-20 दिवसानंतर. तर कारण हॉस्पिटलचं काम चालू होतं, गेट बंद राहायचा. आता पण काम चालूच आहे, काम संपलं नाही आहे. ते हॉस्पिटल आहे, हळूहळू खूप सारं काम चालू आहे त्याचं. तर त्याच्यामुळे ना ते गेट बंद व्हायचा घेतला बरं का, बऱ्याच वेळा फेकला. मग म्हटलं जाऊ दे, काही दिवस बंदच ठेवते. काही दिवस बंदच ठेवला. मग म्हटलं चला आता भरपूर दिवस झाले बंद आहे, तर आज ना स्टॉल चालू करू. तर आजचं सोमवार आणि आज स्टॉल चालू केलेला सकाळी. तर सकाळी इच्छा नव्हती बरं का, इडलीचं पीठ अवेलेबल नव्हतं, बाकी सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या, फक्त मेन म्हणजे पीठ नव्हतं अवेलेबल. तर विचार होता बनवायचं का नाही बनवायचं नाही, असं करता करता 6:30 वाजले सकाळी बरं का. असं विचार करता करता सकाळी 6:30 वाजले. आणि नंतर मग म्हटलं जाऊ दे, करत नाही. मग थोडं अंग टाकलं, माणसाच्या वेण्या वगैरे घातल्या, शाळेत जायची, तिचा टिफिन वगैरे बनवला, तिला नाश्ता वगैरे दिला. आणि असं करता करता 7 वाजले. आता मग काय करू, 7 वाजले. मग म्हटलं नको, पीठ भेटलं आहे मला. मग म्हटलं चला आता बनवते. 7 ते 8 8:30 वाजेपर्यंत माझं बनलं बरं का. 7 ते 8:30 वाजेपर्यंत माझा पूर्ण नाश्ता बनला. घेऊन गेले, तर गेल्या गेल्या तर गिऱ्हाईक आले नाही आहे. नंतर गिऱ्हाईक यायला लागले. तर तर मी ना म्हणजे धाक बडी चीज होती हे मनामध्ये ठेवून थोडंसंच बनवलं नाश्ता. 7-8 प्लेटी इडल्या बनवल्या, 7-8 प्लेटी पोहे 7-8 प्लेटी इडल्या बनवल्या, 7-8 प्लेटी वडे बनवले आणि 4-5 प्लेटी अशा आपलं पोहे बनवले. बस, जास्त नाही बनवलं, कारण ते फेकण्यात खूप जातं. त्यासाठी ना कमी कमीच बनवलं, कारण खूप दिवसानंतर आज स्टॉल चालू केला. म्हटलं गिऱ्हाईक येता का नाही येता, त्यासाठी आपलं कमीच कमी बनवलं. तर आले थोडेसे गिऱ्हाईक. लास्टला ना एक गिऱ्हाईक आलं आहे, त्यांना सगळ्या काही 5-5 प्लेटी हव्या होत्या नाश्त्याच्या, इडली वडा पोहे असं. तर काय करू, काही सुचेना. असं बॅटर तर सगळं घरामध्ये अवेलेबल असतं माझ्या, तर कारण लावायचं म्हणजे घर आणि स्टॉल जवळ आहे, तर म्हटलं घरी येऊन लगेच मी बनवू शकते. तर अवेलेबल होत्या माझ्याकडे फक्त 6 प्लेटी. आणि ते जेंट्स आले, त्यांना पाहिजे होत्या 10 प्लेटी. ते काय जमलं नाही आहे, 10 म्हणजे जास्त पाहिजे होतं त्यांना. तर त्यांना काही जमलं नाही आहे. ते मी घरी आली, त्यांना बोलली मी घरी जाते, पटकन बनवते, तुम्हाला आणून देते. ते बोलले हो. घरी आल्यावर ना मला जीवावर आलं. मग बोलली आता 11 वाजले आणि 11 वाजता काय घेऊन जाऊ मी, कारण मग जेवण वगैरे सगळं बनवायचं राहिलेलं. मग म्हटलं जाऊ की नको असं विचार करता करता कॅन्सल होऊन गेलं. तर आज बऱ्याचपैकी चांगले विकले आणि चांगलं वाटलं. आज पूर्ण विकल्या गेलं, डबे पूर्ण खाली आले. कमीच बनवलेलं, म्हणजे 7-8 प्लेटी बनवल्या. तर छान झालं, बरं वाटायला लागलं की विकल्या गेलं आपलं. आणि आता कंटिन्यू स्टॉल चालू राहील, कंटिन्यू व्हिडिओ चालू राहतील. आता टेन्शन डोक्याचं कमी झालं आहे. कमी म्हणजे बघितलं ना सांगायचं. तर असं चांगल्यापैकी विकल्या गेलं बरं का, आणि खरंच बरं वाटतं. अशा प्रकारे ना आज सोमवार आठवड्याची सुरुवात चांगली झाली आहे. आशा करते की पूर्ण आठवडा चांगला गेला पाहिजे. आणि पुढे काय काय होतं, काय काय नाही, ते तुमच्यासोबत शेअर करणार असेल, त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. तर माहिती आहे का, भरपूर लोक मला प्रश्न करतात. त्यांना भीती वाटते, पण तरी पण ते करतातच प्रश्न. का बोलतात आप महाराष्ट्रीयन नाही हो ना, नाही हो ना. तर काय माहिती त्यांना कसं काय वाटतं की मी महाराष्ट्रीयन नाही आहे, का वाटतं माहिती नाही आहे. तर मी तर मराठी बोलते, हिंदी पण बोलते, तरी पण भरपूर लोकांना असा प्रश्न असतात माझ्याबद्दल, का आप महाराष्ट्रीयन नाही हो ना, अशा प्रकारे विचारतात. तर आज तर एक जेंट्स म्हणजे चक्का असंच बोलला कि आप यूपी वाले हो क्या. मैं बोली नहीं, क्यों. तो बोल रहे आपकी हिंदी. बोली क्यों, ऐसा थोड़ी ना है, हिंदी नहीं बोल सकते क्या. तो बोलते नहीं, आपका जो सिंदूर लगा है ना, वो सिंदूर की वजह से. बोला अच्छा. मैं बोली कैसे. तो बोलते महाराष्ट्रीयन लोग बहुत छोटा सिंदूर लगाते हैं, और आपका तो एक आहे. काय माहिती का, पुढे काय काय होतं, काय काय नाही, ते पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारं आशीर्वाद द्या.